नमस्कार मित्रांनो, मी आपणासाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मार्फत एक महत्वपूर्ण व्हिडिओ व्हायरल करत आहे आणि हा व्हिडिओ व्हायरल करण्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे की आज आपल्या ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलचा वाढदिवस आहे आणि हा तिसरा वाढदिवस आहे. आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल प्रथम मित्रांनो 27 जुलै 2022 रोजी अस्तित्वात आले. तेव्हापासून तर आजपर्यंत 3 वर्षे याला पूर्ण झाली असून त्या निमित्ताने हा आपल्यासाठी एक गौरव दिन म्हणून आपल्या सर्वांना वाढदिवसाच्या आमच्या ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनलच्या तुम्हास हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून हा नाविन्यपूर्ण व्हिडिओ व्हायरल करत आहे. ब्रेकिंग न्यूज. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची आताच्या घडीची मोठी अपडेट. दिनांक 27 जुलै 2024. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट जाणून घ्या सविस्तर. दिनांक 27 जुलै 2024. मित्रांनो नमस्कार, आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज आहेत. कर्मचाऱ्यांच्या संदर्भातले मोठे अपडेट आहे. पाहूया कर्मचाऱ्यांची संपूर्ण महत्वपूर्ण अपडेट आजच्या आपल्या व्हिडिओतून. त्याकरिता या व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत हमखास आवश्यक पहा. ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया संपूर्ण या व्हिडिओचे आणि बातमीचे अपडेट पुढील प्रमाणे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी मागणीच्या संदर्भात असणारा हा व्हिडिओ आहे. ती मागणी सरकार केव्हा पूर्ण करणार हा प्रश्न पडल्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल करत आहे आणि सरकारच्या कानापर्यंत आवाज पोहोचला पाहिजे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा व्हिडिओ व्हायरल करत आहे. या संदर्भात मित्रांनो सरकार झोपी गेले असून कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करण्यासाठी सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. सरकारचे झोपेचे सोंग. कर्मचाऱ्यांनी जागे राहा, रात्र वैऱ्याची आहे करिता आपण हा व्हिडिओ व्हायरल करत आहेत. राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनच्या प्रमुख मागणी करता एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजन करण्यात आले आहे. सदर आंदोलन हे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मार्फत आयोजित करण्यात आलेले आहे. सन 1982 ते 84 ची जुनी पेन्शन योजना सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना लागू करणे व आपल्या हक्काच्या मागणीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करिता या सर्व विभागातील महाराष्ट्रातील सर्व बंधू भगिनींनी एक दिवसाची रजा घेऊन एक दिवस धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले असून छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी यांनी जुनी पेन्शन समन्वय समितीच्या वतीने आवाहन केले आहे की मागील अनेक वर्षापासून दिनांक 1 नोव्हेंबर 2005 नंतर व त्यानंतर सेवेत रुजू झालेले व नियुक्त कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम 1982 व 1984 अंतर्गत जुनी पेन्शन योजना पूर्वत लागू करण्याची मागणी संघटनेद्वारे विविध आंदोलने करून केली जात आहे. मागील वर्षी नागपूर येथील राज्य हिवाळी अधिवेशनात दिनांक 27/12/2024 रोजी 1.5 लाख पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी पेन्शन संकल्प यात्रा काढून राज्य सरकारच्या आणि शासनाच्या जुन्या पेन्शन विषयक नकारात्मक धोरणाचा विरोध दर्शविला. त्याचप्रमाणे या काळामध्ये मार्च 2023 मध्ये राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप करून पेन्शनची मागणी केली. त्यावेळी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची समिती स्थापन करून 3 महिन्यात निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. नुकतेच दिनांक 22 डिसेंबर 2023 ला नागपूर येथे विधान भवनावर 3 लाख आणि त्यापेक्षा अधिक कर्मचारी उपस्थित असून पेन्शन जनक्रांती महामोर्चा काढण्यात आला.
त्यावेळी पेन्शन समितीचा अहवाल प्राप्त झाला असून जुनी पेन्शन लागू करण्यासाठी पुढील आर्थिक वर्षात निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आणि आश्वासित केले. जुन्या पेन्शन समितीची शिफारस जीपीएस नावाची नवीन पेन्शन योजना समितीने प्रस्तावित केली. सदर योजनेचे स्वरूपे राष्ट्रीय पेन्शन योजना सारखेच फसवे असल्याचे प्रथम दर्शनी लक्षात येत असल्याचे दिसून येते. त्यामुळे राज्यातील डीसीपीएस एनपीएस धारक यांनी या योजनेचा निषेध केला आणि करीत आहेत. जुनी पेन्शन योजना पूर्वत जशाच तशी लागू करावी आणि निर्णय घ्यावा, पण सरकार हा निर्णय न घेता शासन वारंवार डीसीपीएस, एनपीसी आणि जीपीएस सारख्या फसव्या योजना आणून कर्मचाऱ्यांना विचारात न घेता त्यांच्यावर लादत आहेत आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये राज्य शासनाच्या धोरणविषयी प्रचंड रोष निर्माण झाला आहे. राज्यात जुनी पेन्शन योजना बंद करून 18 वर्षापेक्षा जास्त अधिक कालखंड उलटून गेला आहे. आता अनेक कर्मचारी सेवानिवृत्तही देखील झाले असेल तरी काही सेवानिवृत्तीच्या उंबरवठ्यावर सुद्धा असू शकेल. अशा वेळी शासनाची डीसीपीएस व एनपीएस योजना पेन्शन विषयक लाभ देण्यासाठी पूर्णपणे अपयशी ठरली आहे आणि त्यातच आता कर्मचाऱ्यांवर या अर्थसंकल्पामध्ये 14% भर टाकली आहे. त्यातून नवीन जीपीएस योजनेवर कर्मचारी विश्वास ठेवण्यास तयार नाही. तरी कर्मचाऱ्याचे हित लक्षात घ्या. राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी या प्रमुख मागणीसाठी दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी वार शनिवारी दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणी आंदोलन आयोजित करण्यात आले आहेत. तरी सर्व जुनी पेन्शन लागू करण्यासाठी मागणी करणाऱ्या शिक्षक बंधू भगिनींनो आणि कर्मचाऱ्यांनो, आपण नाशिक येथे 3 ऑगस्ट 2024 रोजी शासनाला तुमचा दबाव आणण्यासाठी तुम्ही तेथे जाणे आणि नाशिक येथे आंदोलन आयोजित केले आहे. त्या आंदोलनात सहभागी व्हावे आणि या मागणीसाठी वारंवार पाठपुरावा करावा करिता वेगवेगळ्या प्रकारचे यापुढे आपल्याला धरणे आंदोलन करावे लागेल. अन्यथा सरकार ही योजना जुनी लागू करणार नाही आणि कर्मचाऱ्याचे संख्याबळ एवढे प्रचंड असतानाही सुद्धा या विधानसभेमध्ये ही योजना शासनाने नामंजूर केल्यामुळे तुम्ही तुमच्या मताचा अधिकार त्यांना दाखवून द्या आणि हे बीजेपी सरकार हे कृपया आपल्या पाठीशी नाही. हे मी पुन्हा एकदा या व्हिडिओतून सांगतो आहे, या सरकारवर तुम्ही विश्वास ठेवू नका आणि तुम्ही विश्वास ठेवल्यामुळे आतापर्यंत मग काटकरच्या समितीपासून तर आतापर्यंतचे सर्व आंदोलने, अधिवेशने सर्व पाहता जुनी पेन्शन योजना लागू होत नाही. एकीकडे आमदार आणि खासदारांना पेन्शन मिळते, 4 वेळेस निवडून आले तर 4 वेळेस पेन्शन मिळते, पेन्शन वाढवून घेतात, सर्व प्रकारच्या सवलती घेतात, सर्व योजना आणतात, सर्व पैसे खर्च करतात, परंतु पेन्शन साठी पैसा शिल्लक नाही. ही एक शासनाची घेतलेलं सोंग आहे आणि झोपेचं सोंग आहे आणि या सरकारला जागी करण्यासाठी येत्या विधानसभेमध्ये जुनी पेन्शन योजना एकच मिशन हे वाक्य ध्यानात ठेवून आपण आपलं कार्य करावं. आपण काय कार्य करावं हे आपल्याला चांगलं माहित आहे, जास्त सांगण्याची गरज नाही. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मला माहित आहे हा व्हिडिओ जास्त होतो आहे, परंतु जास्त होण्याच्या पाठीमागे आज आपल्या चॅनलला कंप्लीट 3 वर्ष पूर्ण झाले असून या मागणीसाठी कमीत कमी आपण 50 व्हिडिओ आतापर्यंत टाळले आणि हा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ मी आज व्हायरल केला आहे. करिता मित्रांनो, धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.